दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी त्यांनी विकसित नाशिकचा संकल्प मांडत शेतकरी, युवक, पर्यटन, पर्यावरण आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास योजनांची माहिती दिली। मंत्री महाजन यांनी सांगितले की सौर कृषी वाहिनी, शेतकरी कर्जमुक्ती, वीर प्रेरणास्थळ, शिवमार्ग आणि राममार्ग यासारख्या योजनांमुळे नाशिकच्या विकासाला गती मिळणार असून शेतकरी, युवक आणि पर्यटन क्षेत्राला नवी दिशा मिळेल। यावेळी आमदार सरोज अहिरे, महापौर हिमगौरी आडके, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त डॉक्टर संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय एनापुरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक DS स्वामी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मंत्री महाजन यांनी वीर प्रेरणास्थळ उभारण्याची घोषणा करत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत मंदिराचे लवकरच लोकार्पण होणार असल्याची माहिती दिली। शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात 20,000हून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 250 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत नाशिक राज्यात प्रथम असून 515 मेगावॅट वीज निर्मिती होत असल्याचे त्यांनी नमूद केले। नाशिक जिल्ह्यातील 33,000 वनहक्क धारकांच्या सातबाऱ्यावर नावे नोंदविण्याची प्रक्रिया तसेच 2.5 लाखांहून अधिक शेतकरी महाविस्तार ॲपद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याची माहितीही त्यांनी दिली। आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी शिवमार्ग आणि राममार्ग पर्यटन बस सेवा सुरू करण्यात येणार असून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीलाही वेग देण्यात आलाय। 31 ऑक्टोबरपासून सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद होणार असून स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक कुंभमेळा आयोजित करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। 28 ऑगस्टपासून कुंभभक्ती संगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून वारकरी संप्रदायासह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केलंय। याशिवाय नाशिकमध्ये 13,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचे करार झाल्याची माहिती देत निफाड येथील ड्राय पोर्टमुळे हजारो रोजगार निर्माण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। एक पेड माके नाम उपक्रमाअंतर्गत 2.25 लाख वृक्ष लागवड करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले। समारंभात राष्ट्रपती पदक, अतिउत्कृष्ट सेवा पदक आणि उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त पोलीस अधिकारी तसेच विविध विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक विजेते पॅरा ॲथलीट दिलीप महादू गावित यांचा सत्कार करण्यात आला। वीर नारींना आर्थिक मदतीचे धनादेशही मंत्री महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। शेतकरी, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून विकसित नाशिक, त्यातून विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत घडेल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।